शांती। आज आहे 3 जून 2026 ची मुरली। महावाक्य आहे, गोड मुलांनो, बाबांचा आशीर्वाद घ्यायचा असेल तर सेवाभावी सपूत मुले बनून सर्वांना सुख द्या, कोणालाही दुःख देऊ नका। प्रश्न आहे, धर्मराजाच्या शिक्षेपासून सुटण्याकरिता कोणत्या ईश्वरीय नियमांवर लक्ष द्यायचे आहे? उत्तर आहे, कधीही ईश्वरासमोर केलेल्या प्रतिज्ञेची अवज्ञा करायची नाही, कोणालाही दुःख द्यायचे नाही। क्रोध करणे, त्रास देणे अर्थात ईश्वराचे नाव बदनाम होईल असे वर्तन करणे, तर त्यांना खूप सजा भोगावी लागते। त्यामुळे असे कोणतेही कर्म करायचे नाही। मायेची कितीही वादळे येवोत, आजार उफाळून येईल, परंतु योग्य काय अयोग्य काय याचा बुद्धीने निर्णय घेऊन चुकीचे कृत्य करण्यापासून नेहमी दूर राहायचे आहे। धारणेसाठी मुख्य सारांश आहे, 1. ईश्वराची संतान बनून जराही त्यांच्या आदेशाचे उल्लंघन करायचे नाही। या कर्मेंद्रियाद्वारे कोणतेही कुकर्म करायचे नाही। उलटसुलट शब्द बोलायचे नाहीत। सपूत बनून बाबांचे आशीर्वाद घ्यायचे आहेत। 2. ट्रस्टी बनून आपल्या घरपरिवाराला सांभाळायचे आहे। ज्ञान मार्गाचे जे कायदे आहेत त्यावर व्यवस्थितरित्या चालायचे आहे। योग्य आणि अयोग्यला समजून घेऊन मायेपासून सावध राहायचे आहे। आजचे वरदान आहे, तडफडणाऱ्या भिकारी, तहानलेल्या आत्म्यांची तहान भागविणारे, सर्व खजिन्यांनी संपन्न भव। स्पष्टीकरण आहे, जसे लाटामध्ये तरंगणारी आणि बुडणारी आत्मा एका काडीचा आधार शोधत असते, असेच दुधकाची एक लाट येऊ द्या आणि मग पहा, सुखशांतीचे भिकारी अनेक आत्मे तडफड तुमच्या समोर येतील। अशा तहानलेल्या आत्म्यांची तहान भागविण्यासाठी स्वतःला अतींद्रिय सुख आणि सर्व शक्तींनी, सर्व खजिन्यांनी भरपूर करा। सर्व खजिने इतके जमा असावेत जेणेकरून आपली स्थिती देखील टिकून राहील आणि इतर आत्म्यांना देखील संपन्न बनवू शकाल। स्लोगन आहे, कल्याणाची भावना ठेवून शिकवण द्या, तेव्हाच शिकवण काळजाला भिडेल। ओम शांती।